नित्यं निजमूर्तिचिन्तकानाम् अधिकं श्वेतमनोहर प्रकाशे हृदि दर्शित रम्यदिव्यरूपं भगवन्तं तमहं हरिं नमामि। आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जय श्री स्वामीनारायण। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकादशींचे खूप महात्म्य सांगण्यात आले आहे। दर 15 दिवसाला येणारा सर्वात मोठा सण म्हणजे एकादशीचा। भगवंताला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे एकादशीचे व्रत करणे। अनेक शास्त्रांमध्ये जे वर्ष पासून जे 24 एकादशी येत असतात त्या एकादशींचे खूप महात्म्य सांगण्यात आले आहे। आजच्या दिवशी जी एकादशी आहे ती एकादशी खूप सुंदर आणि खूप फळदायिनी आहे। ज्या एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये खूप सुंदर रीतीने वर्णन केले आहे। आज आपण एकादशी करून बसलो आहोत, पण त्या एकादशीचे महात्म्य ऐकणे पण खूप गरजेचे आहे। आपण जोपर्यंत त्या एकादशीचे महात्म्य ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे फळ पण योग्य रीतीने मिळू शकत नाही। म्हणून सर्वप्रथम भगवंताचं स्मरण करून आज आपण आज येणारी असलेली पौष शुक्ल एकादशीचे महात्म्य श्रवण करूया। युधिष्ठिर महाराजांनी भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्री कृष्ण यांना सुंदर काही प्रश्न विचारले। ज्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये भगवान श्री कृष्ण यांनी पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे त्या एकादशीचे महात्म्य सांगितले। युधिष्ठिर महाराज म्हणतात की हे भगवान श्री कृष्ण, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे त्या एकादशीचे महात्म्य तुम्ही मला सांगा। या पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील जे एकादशी आहे त्या एकादशीचे नाव काय आहे ते सर्वप्रथम सांगा। त्या व्रत केल्याचा जो विधी आहे तो विधी मला सांगा। आणि या एकादशीच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, या एकादशीचे मुख्य देवता कोण आहे, आणि ही जी एकादशी आहे ह्या एकादशीने ज्या कोणी भक्तांनी व्रत उपवास केले असतील त्यावरती तुम्ही कसे प्रसन्न झाले ती जी कोणती कथा असेल ती कथा पण तुम्ही मला सांगा। भगवान स्वामीनारायण वचनामृतच्या माध्यमातून आणि आपले भगवान श्री वेदव्यासी लिखित जे ग्रंथ आहे ज्यामध्ये एकादशीचे व्रत त्याचे महात्म्य खूप सांगण्यात आले आहे। दुसरे व्रत सुटले तर चालतील, पण एकादशीचे व्रत तर अवश्यपणे भगवंताच्या भक्तांनी करावेच। आणि कशा प्रकारे करावे तर ते पण भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृतामध्ये खूप सुंदर रीतीने वर्णन केले आहे। युधिष्ठिर महाराजांचा प्रश्न आहे, कथिता वै त्वया कृष्ण सफलैकादशी शुभा कथयस्व प्रसादेन शुक्ला पौषस्य या भवेत। क्या पौष शुक्ल एकादशीचे महात्म्य तुम्ही मला सांगा। तेव्हा भगवान श्री कृष्ण यांनी खूप सुंदर महात्म्य सांगितलं की हे युधिष्ठिर,
पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे त्या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. नावावरूनच कळतं की ही एकादशी केल्याने जीवात्म्याला फळ कोणतं प्राप्त होणार आहे. ही एकादशी केल्याने सर्व पाप ते नाहीसे होत असतात, सर्व पाप धुतले जात असतात. एवढी पवित्र ही एकादशी आहे. आणि सर्व कामना पूर्ण करणारे, सर्व इच्छा यांचे फळ देणारे असे जे भगवान नारायण आहे ते भगवान नारायणच या एकादशीचे अधिपती आहे. म्हणजे ही एकादशी जो कोणी व्रत या एकादशीचे करतो त्या एकादशीचे व्रताचे फळ देणारे भगवान नारायण आहे. हे युधिष्ठिर, ही एकादशी जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये जर संतान प्राप्ती होत नसली, पुत्र प्राप्ती होत नसली तर त्याला पुत्र प्राप्ती होत असते. पुत्र प्राप्ती हे एकादशीचं व्रत केल्याने त्याला अवश्यपणे मिळते. आणि तुमचा जो प्रश्न आहे की अशी कोणती कथा असेल तर ते सांगा, तर आपण जे एकादशीचं व्रत करतो त्या एकादशीच्या व्रताचे फळ तेव्हाच आपल्याला प्राप्त होतात की जेव्हा आपण ही एकादशी कथा श्रवण करतो. आपण एकादशी निर्जळा पण उपवास केला असला पण जर ही कथा आपण श्रवण नाही केली तर आपल्याला एकादशीचे फळ मिळत नाही. म्हणून ऐकण्यासारखी भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिर महाराजांना कथा सांगितली की पूर्वीच्या काळामध्ये एक अशी कथा घडली की ह्या एकादशीच्या व्रताच्या कारणाने त्यांना फळ प्राप्ती झाली. ती कथा मी तुम्हाला सांगतो. तर हे राजन, भद्रावती नावाची एक नगरी आहे. ज्या नगरीमध्ये सुकेतुमान नावाचा एक राजा राहत होता. खूप धार्मिक प्रवृत्ती, धार्मिक वृत्ती त्या राजाची आहे. खूप दान पुण्य करायचा. त्यांच्या पत्नीचे नाव होतं शेब्या. त्या महाराणी पण खूप धार्मिक वृत्तीच्या आहे, धार्मिक प्रवृत्ती करणारे आहे. पण जीवनामध्ये त्या दोघांचा एक दुःख होतं की अनेक प्रयत्न केले, अनेक व्रत उपवास केले, अनेक यज्ञ केले, अनेक गरिबांना भोजन करवले, ज्यांनी जे सांगितलं ते सर्व केलं तरी सुद्धा त्यांना पुत्र प्राप्ती झाली नाही. खूप दुःख आहे हृदयामध्ये. दररोज भगवंताला प्रार्थना करायचे, कित्येक वेळी दुखी मनस्थ होऊन बसून राहायचे. कारण ज्यांना पुत्र नाही त्यांना खूप दुःख आहे. कारण त्यांच्या नंतर त्यांच्या पितृंना तर्पण करणारे कोणी नाही. ज्यांच्या मागे पुत्र नाही त्यांचे पितृ ते दुखी होत असतात. कारण ते तिथे बसले बसले दुखी होतात की या आमच्या पुत्रानंतर यांचा कोणी पुत्र नाही तर आम्हाला कोणी तर्पण करू शकणार नाही, कोणी आम्हाला तृप्त करू शकणार नाही. कारण पुत्र प्राप्ती केव्हा होते तर आपले असे खूप मोठे पुण्य असले आणि भगवान नारायण त्यांची आपल्यावरती कृपा असली तेव्हाच आपल्याला पुत्र, धन आणि विद्या या तीन वस्तू प्राप्त होत असतात. म्हणजे आपल्याकडे या तीन वस्तू जर असल्या तर असं समजावं की आपले खूप मोठे पुण्य आहे आणि भगवंताची कृपा आपल्यावरती आहे. तेव्हा या तिघही वस्तू आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. म्हणून राजा हमेशा दुखी राहायचा. कारण की जो स्वतःच्या पितृंना तृप्त करतो त्याचं आयुष्य, त्याचं आरोग्य आणि त्याची संपत्ती या तिघही वस्तू हमेशा वाढत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये किंवा जेव्हा पण आपल्याला तो वेळ जवळ येतो त्या वेळामध्ये आपण खूप भक्तिभावपूर्वक आपल्या पितृंना तृप्त करायला पाहिजे. तर या तिघांची वृद्धी पितृ तृप्त केल्याने मिळत असते. तर राजा खूप दुखी राहायचा. सुकेतुमान
की माझ्यानंतर यांना कोण जड अर्पण करेल, सर्व दुःखी होतील, मी पण दुःखी होईल. आणि एके दिवशी त्याला असं झालं की जगण्याचा काय अर्थ आहे, एवढे प्रयत्न एवढे पुण्य केल्यावर सुद्धा मला जर पुत्र प्राप्ती होत नसली तर जाऊ द्या, मी माझं कल्याण करून घेतो, जातो जीवनाचा आत्महत्या करून माझं जीवन संपवतो. पण घोड्यावरती बसला. धीरे धीरे समय असा जवळ आला राजाचा की त्याला कोणाविषयी स्नेह राहिला नाही. स्वतःच्या भावंडांशी झगडा करू लागला, स्वतःच्या पत्नीसोबत कलह करू लागला. त्याला नाही घोडा आवडत होता, नाही त्याला हत्ती आवडत होता. त्याला कोणामध्ये स्नेह राहिला नाही, कारण की पुत्र प्राप्ती होत नव्हती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजन, एके दिवशी रात्रीला घोड्यावरती तो सुकेतुमान बसला आणि खूप भयंकर गाढ जंगलामध्ये त्याने जाऊन प्रयत्न केला की मी आता माझा हा देह संपवतो. आणि असा विचार करून तो जेव्हा वनामध्ये त्याने प्रवेश केला, अनेक प्रकारांचे त्याने जंगल पाहिले, अनेक प्रकारांच्या वनस्पती पाहिल्या, अनेक प्रकारांचे प्राणी पाहत पाहत तो जेव्हा जंगलामध्ये शिरला तेव्हा त्याला असे विचार आले. धार्मिक प्रवृत्तीचा राजा होता. त्या विचाराला की अरे, आत्महत्या करणं शास्त्रांच्या विरोधामध्ये आहे. मला आत्महत्या केल्यानंतर माझ्या जीवाला खूप काही नुकसान होईल. मला करोडो लाखो वर्षांपर्यंत प्रेत योनीमध्ये राहावं लागेल. म्हणून शास्त्र म्हणतं की आत्महत्या कधी करू नये. भगवान स्वामीनारायण पण म्हणतात, किती काही झालं असलं तरी आमच्या भक्तांनी कधी तो आत्महत्याचं कधी त्याने पाऊल उचलू नये. म्हणून त्याने विचार केला की आत्महत्या करायची नाही, मी आता या जंगलामध्ये फिरत राहतो. आणि तो राजा दुखी मनस्थ सर्वत्र फिरू लागला, विचारांमध्ये मग्न राहायचा. आणि फिरत फिरत त्याचे अशी कोणते तरी पुण्य असतील की ज्या पुण्यांच्या कारणाने तो फिरत फिरत मान सरोवरच्या किनारी आला. फिरत फिरत त्याला त्या जंगलामध्ये मान सरोवर होतं, त्या मान सरोवराच्या तटी तो पोहोचला. अद्भुत सौंदर्य होतं त्या मान सरोवराचं. अनेक कमळ त्या मान सरोवरामध्ये जगले होते. आता त्या मान सरोवराच्या किनारी येता बरोबरच त्याने बघितलं तर हजारो ऋषी मुनी त्या मान सरोवराच्या किनारी बसले आहे. काही स्नान करत आहे, काही यज्ञ करीत होते, काही जप करीत होते. आता या ऋषीमुनींना पाहिलं, हा अचंब्यामध्ये पडला की एवढ्या भयंकर जंगलामध्ये या तलावाच्या किनारी एवढे ऋषीमुनी कसे. आणि कुतूहलता झाली. म्हणजे धीरे 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 घोडा तिथे घेऊन गेले, खालती उतरले आणि एक ऋषींकडे जाऊन हात जोडून आणि त्या सुकेतुमान राजाने विचारलं की हो, त्या एवढ्या भयंकर जंगलामध्ये या तलावाच्या किनारी तुम्ही कसे, एवढे ऋषी मुनी काय करत आहात तुम्ही सर्व, आणि तुम्ही कोण आहात. तेव्हा ते जे ऋषी आणि मुनी सर्व बसले होते, ते यज्ञ करीत होते, स्नान करीत होते, जप करीत होते, त्यापैकीतले हे जे ज्यांच्याकडे प्रश्न विचारायला गेले त्यांनी सांगितलं की हे राजन, आम्ही सर्व विश्वदेव आहोत. आम्ही विश्वदेव आहोत आणि 5 दिवसानंतर माघ महिना सुरू होणार आहे. माहिती माघ महिना म्हणजे काय असतं. माघ महिन्यामध्ये तलावामध्ये किंवा त्या माठामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि सकाळी त्या थंड्या पाण्याने आंघोळ करत असतात. आम्ही आंघोळ करण्यासाठी, तप करण्यासाठी या तलावाच्या किनारी आलो आहोत आणि सर्व इथे भगवंताचं भजन करीत आहोत. तर त्यासाठी आम्ही इथे मुक्काम केला आहे. तेव्हा राजाने स्वतःची विडंबना हृदयामध्ये तर ठेवलीच होती. जे ते ऋषी ओळखून गेले विश्वदेव, त्यांनी विचारलं की आम्ही तर इथे भगवंताचं भजन करायला आलो आहे, पण तुम्ही पण एवढ्या भयंकर जंगलामध्ये कसे. इथे तर कोणी येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे, तरी सुद्धा तुम्ही इथे, आणि ते पण तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटत आहे की तुम्ही दुःखी आहात.
तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं नाव सुकेतुमान राजा आहे, माझं हे राज्य आहे आणि भद्रावती नगरी माझी आहे, पण दुःख एक आहे की मला पुत्र प्राप्ती होत नाही. तर मला असा काही उपाय तुमच्याकडे असला तर सांगा की मला पुत्र प्राप्ती होईल आणि माझं सर्व संकट दूर होईल. आणि त्यावेळेस त्या विश्वदेवांनी सांगितलं की हे राजन, आता पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी येत आहे. तुम्ही एक काम करा, त्या एकादशीचे व्रत करा की त्या एकादशीचा व्रत केल्याने तुम्हाला अवश्यपणे एक खूप सुंदर पुत्राची, संस्कारित पुत्राची प्राप्ती होईल, तुम्ही सुखी व्हाल. तेव्हा त्या राजाने नक्की केलं. तिथेच राजा पण राहू लागले सुकेतुमान. आणि तिथे राहून ते एकादशी जेव्हा आली तेव्हा त्या एकादशीचं व्रत केलं जसं करायला पाहिजे. सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून भगवंताच्या समक्ष दिवा लावून भगवंताचं पूजन केलं. संकल्प केला की आज पूर्ण दिवसपर्यंत मी उपवास करेल, सर्व रीतीने इंद्रियांच्या माध्यमातून पण आणि सर्व रीतीने मी भगवंताच्या मध्ये माझं मन जोडून ठेवेल, असा संकल्प करून पूर्ण दिवसपर्यंत भगवंताचं भजन करीत करीत तो निर्जळा उपवास केला आणि रात्रीला जागरण केलं. आणि दुसऱ्या दिवशी ते विश्वदेव होते, त्यांच्या हजेरीमध्येच त्यांचं पूजन करून आणि द्वादशीच्या दिवशी उपवास सोडला. अशा प्रकारे सुकेतुमान राजाने व्रत केलं आणि सुकेतुमान राजाने व्रत करून खूप आनंदामध्ये घरी गेला. आणि घरी जाऊन जे शेब्या नावाची पत्नी होती त्या पत्नींच्या माध्यमातून वेळोवेळी समयानंतर समय जाता तिला गर्भ राहिला. आणि गर्भ राहिल्यानंतर 9 महिन्यानंतर एक सुंदर संस्कारित बाळाचा जन्म सुकेतुमान राजाच्या इथे झाला. कशाच्या कारणाने? एकादशी. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने राजाच्या इथे एक संस्कारित आणि सुंदर बाळाचा जन्म झाला. जे आपल्या भाग्यामध्ये न होतं ते पण ह्या एकादशीच्या व्रताच्या कारणाने त्या राजाला प्राप्त झालं. भगवान श्रीकृष्ण राजा युधिष्ठिरला भविष्योत्तर पुराणामध्ये असं म्हणतात की हे राजन, की जो कोणी हे व्रत करतो त्याच्या जीवनामध्ये काही संकटे असली तर ते नाहीसे होतात. त्याच्या जीवनामध्ये त्याने न कधी विचार करता ज्याच्याने काही भूलचूकने पण काही पाप कर्म झाले असतील तर ते पाप पण त्याचे धुतले जातात. पुत्र प्राप्ती होत नसली तर हे व्रत केल्याने यथायोग्य जसे करायला पाहिजे त्या प्रकारे शास्त्रांच्या अनुसार हे व्रत केल्याने त्याला संस्कारित पुत्रांची प्राप्ती होते आणि शेवटी तो भगवंताच्या वैकुंठाला प्राप्त करतो. एवढं फळ या एकादशीच्या व्रतामध्ये आहे. आणि हे राजन, या एकादशी व्रताची कथा पण कोणी श्रवण करतो तरी पण त्याला अश्वमेध यज्ञाचा फळ प्राप्त होतं. अश्वमेध यज्ञाने केल्याने जे फळाची प्राप्ती होते ती फळाची प्राप्ती त्याला ही कथा श्रवण केल्याने मिळत असते. म्हणून आपण एकादशीचा दिवस आहे, नक्कीच ही कथा श्रवण करूया आणि भगवंताच्या चरण्याशी प्रार्थना की तुमच्यामध्ये पण भगवंताविषयी प्रेम दिवसेंदिवस वाढत राहो आणि असे व्रत उपवास करून आपण पण पुण्यशाळी होऊया आणि आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट दूर होतील. की जेव्हा आपलं पुण्य वाढेल, आपलं भजन वाढेल, तेव्हा संकट दूर होतील. तर त्यासाठी गरजेचं आहे की तसे जे पुण्य पर्व आहे त्यांना आपण साजरे करूया. आणि तो पुण्य पर्व म्हणजे एकादशीचा पुण्य पर्व आहे. या एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण भगवंताचं व्रत करूया आणि त्या भगवंताचं व्रत केल्याने आपले नक्कीच पुण्य वाढतील, अश्वमेध यज्ञाचं फळ मिळेल. सर्व आज उपवास तर करतीलच, पण रात्रीला सर्वांनी अर्धा तास पाऊण तास जागरण करावं. 5 भगवंताच्या महामंत्राच्या माळा कराव्या. भगवंताची शक्य असेल प्रदक्षिणा करावी. घरामध्ये सिंहासन असलं तर 11 दंडवत पण करावे. मंत्र लेखन करावं इत्यादी
रात्रीला अर्धा तास स्पेशल भगवंताच्या जागरणासाठी काढावा, तर आपण केलेल्या संपूर्ण दिवसपर्यंतचं व्रत ते सफळ होतं. बाकी गाय म्हैसला तुम्ही खायला नाही द्या तर तिचा पण उपवास होतो, पण त्या फळात त्याला काही ते एकादशीचं फळ मिळत नाही. भक्तिभावपूर्वक जर ते व्रत केलं असलं तर त्याचं फळ मिळतं. रात्रीला जागरण करून भगवंताचं भजन केलं असलं तर त्याचं फळ मिळतं. म्हणून भगवंताचं स्मरण करीत करीत संपूर्ण दिवसपर्यंत आपण हे व्रत करावं, रात्रीला जागरण करावं. नक्कीच ज्या प्रकारे सुकेतुमान राजावरती भगवान प्रसन्न झाले त्या प्रकारे आपल्यावरती पण प्रसन्न होतील. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय स्वामीनारायण. जय स्वामीनारायण.